नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण पाहणार आहोत की व्यवहारी अपूर्णांक, साधा अपूर्णांक म्हणजेच काय, की व्यवहारी अपूर्णांक किंवा साधा अपूर्णांक कशाला म्हणतात. जे अपूर्णांक अंश आणि छेद या स्वरूपामध्ये असतात त्यांना काय म्हणायचं, व्यवहारी किंवा साधा अपूर्णांक. सुद्धा असा लिहितो, अर्धा असा लिहितो बघा. 3/4 आहे, 1/2 आहे, 5/7 आहे, 11/13 आहे. असे काही उदाहरणं आहे ज्यामध्ये आपण व्यवहारी अपूर्णांक लिहित असतो. कारण एक्झाम्पल आहेत की 5/6, 2/3, 8/9, 11/12 यापैकी लहान व मोठा अपूर्णांक कोणता, हे आपल्याला शोधायसाठी पुस्तकामध्ये काही नियम पण दिलेले आहेत. पण त्या प्रत्येक उदाहरणामध्ये तो नियम चेंज होतो, बदल होतो. तर हे बदल होण्यापेक्षा आपण काय करायचं, सोप्या पद्धतीने तर याला या अंशामध्ये 1 शून्य वाढवायचा आणि खाली तो छेद असाच लिहायचा. म्हणजे इथे काय होईल, 50/6, इथे काय होईल 20/3, इथे काय होईल 80/9 आणि इथे काय होईल 110/12. शक्यतो काय करायचं, ज्या वेळेस छेदामध्ये संख्या मोठी आहे, अंशामध्ये संख्या लहान आहे, अशा वेळेस शक्यतो शून्य वाढवायचा. पण जर तुम्हाला पॉईंटमध्ये जास्त जायचं नसेल, दशांश अपूर्णांक जायचं नसेल, तर तुम्हाला शून्य वाढवलेला बेटर असतो. ओके, तो कसा बघा, 6×1=6, 6×8=48, 3×1=3, 3×6=18, 9×1=9, 9×8=72, त्यानंतर 12×1=12, 12×9=108. आणि तुम्हाला काय विचारलंय की यापैकी लहान व मोठा अपूर्णांक कोणता. आता बघा याच्यामध्ये तुम्हाला जो भाग दिला आपला, तो भाकर कोणता आलाय, हा लहान आलाय. हा कोणाचा लहान आलाय, 20/3. पण ही संख्या आपली 20/3 आहे का, नाही. तर ती किती होती, 2/3. याचाच अर्थ जो आपला लहान अपूर्णांक आलेला आहे तो किती आलेला आहे, 2/3. आणि जो मोठा अपूर्णांक आलेला आहे तो बघा, या भागाकारामध्ये सर्वात जास्त भाग कोणाचा गेलेला आहे, या ठिकाणी गेलेला आहे. मग ही संख्या कोणती आहे, 11/12. समजलं. लहान अपूर्णांकाला 2/3 आणि मोठा अपूर्णांक किती आला, 11/12. एक्झाम्पल आहे की 7/6, 12/11, 19/18 आणि 9/8 यापैकी लहान व मोठा अपूर्णांक कोणता. बघा या ठिकाणी अंश या ठिकाणी मोठा आहे आणि छेद काय आहे, लहान आहे. तरी सुद्धा त्याच्यावरती शून्याचा आपण वाढवला तर आपल्याला दशांश नंतर येणारे अंक, म्हणजेच पॉईंट नंतर येणारे अंक जे काय होतील, कमी येतील. बघा 70/6 होईल, या ठिकाणी 120/11 होईल, या ठिकाणी 190/18 आणि या ठिकाणी 90/8 होईल. तर भाग देऊ आपण. बघा 6×1=6, खाली उरला 1, 6×1=6. आता परत खाली किती उरतात, 4. म्हणजे इथं आला पॉईंट, त्यानंतर इथे शून्य वाढेल, तर 6×6=36. म्हणजे हे किती आले, 11.6. त्यानंतर 11×1=11, 11 आहे 110. त्यानंतर याला आपण जर भाग द्यायला गेलो परत, तर खाली किती उरतात, 10. तर भाग जाईल, नाही जाणार. मग काय करायला, 11 इथं पॉईंट द्यावं लागेल, इथं परत शून्य वाढेल, 11×9=99. त्यानंतर 18×1=18. म्हणजे खाली किती उरले परत, 1. आता इथे भाग जाणार, मग झाला 0. आता किती उरले परत खाली, 10. म्हणजे 18 आहे 180 भाग गेलेला आहे, बरोबर. खाली 10 उरले, तर इथं आला पॉईंट, इथं आला 0. त्यानंतर 18×5=90. त्यानंतर 8×1=8, खाली उरला 1, 8×1=8, खाली उरला 1, इथं आला पॉईंट, इथं आला 0. पुन्हा काय येईल, या ठिकाणी 2 उरतात, तर काय होईल इथं परत 8×2=16. आता आपल्याला काय विचारलेलं आहे की लहान अपूर्णांक आणि मोठा अपूर्णांक कोणता. तर बघा की लहान संख्या कोणती आलेली आहे आणि मोठी संख्या कोणती आलेली आहे. तर आपल्याकडे 11.6 आहे, 10.9 आहे, 10.5 आहे, 11.2 आहे. तर आपल्याला विचारलेली लहान कोणती, तर इथं बघा 10 आहे, पण इथं 10.9 आहे आणि इथं 10.5 आहे. याचा अर्थ 10.5 ही काय आली आपली लहान. पण ह्याचा अपूर्णांक कोणता होता या ठिकाणी, तर 19/18. त्यानंतर मोठा अपूर्णांक कोणता, तर बघा या ठिकाणी 11.6 आणि 11.2 याच्यामध्ये 11.6 ही संख्या काय आहे, मोठी आहे. याचा अर्थ त्याचा जो अपूर्णांक आहे तो किती आहे, 7/6. तेच आपल्या ठिकाणी उत्तर आहे. पुढचं एक्झाम्पल आहे की 3/4, 2/3, 5/6, 1/2, 4/5,
हे जर चढत्या क्रमाने लिहिले तर मधला अपूर्णांक कोणता येईल, याला पण आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे. की तुम्ही 30/4, 20/3, 50/6, 10/2 आणि 40/5 या ठिकाणी आपण लिहू. त्यानंतर भाग देऊ तर 4 × 4, 4 × 7 28, 3 × 3, 3 × 18, 6 × 6, 6 × 8 48, 2 × 2, 2 × 5 10, 5 × 5, 5 × 8 40. आता या ठिकाणी दोन ठिकाणी 8 आलाय, या ठिकाणी पण 8 आलेला आहे. तर या ठिकाणी काय आले का नाही, मग फक्त आपले या दोघांमध्ये पुन्हा एकदा भाग द्यायचा, बाकी ठिकाणी भाग द्यायची गरज नाही. कसं द्यायचं बघा, 6 × 8 48, खाली उरले 2, इथं आला पॉईंट, इथं आला 0, तर 6 त्रिक 18. त्यानंतर 5 × 5 आणि 5 × 8 40 हा भाग पूर्ण गेलेला आहे. म्हणजे चढत्या क्रमाने तर आपल्याला काय करावं लागतं की लहान अपूर्णांकाकडून मोठ्या अपूर्णांकाकडे लिहावं लागतं. तर बघा या ठिकाणी लहान अपूर्णांक कोणता येईल, तर हा जो आहे हा या ठिकाणी भाग जो आहे तो छोटा गेलेला आहे म्हणजे 5. तर काय करावं लागेल, त्याचा अपूर्णांक कोणता आहे 1/2. त्यानंतर 2 नंबर कोणता येईल, या ठिकाणी बघा 6, म्हणजे किती उत्तर येईल 2/3. त्यानंतर पुढचा कोणता आहे हा म्हणजे 3/4. त्यानंतर कोणता येईल बघा, आता राहिला आपल्याकडे 8.3 राहिला आणि 8 राहिला. ते दोघांमध्ये लहान कोणता आहे, 8 आहे, हा मोठा आहे. म्हणजे आपल्या ठिकाणी पहिले काय लिहावं लागेल की 4/5 आणि त्यानंतर काय लिहावं लागेल 5/6. आणि तुम्हाला विचारलं आहे की हे चढत्या क्रमाने लिहिले म्हणजे लहान अपूर्णांकाकडून मोठ्या अपूर्णांकाकडे आपण जर लिहिले असतील तर मधला अपूर्णांक कोणता, तर या ठिकाणी मधला अपूर्णांक काय येईल आपला 3/4. समजले का. पुढचं एक्झाम्पल आहे की 85/102, 68/51, 119/136, 187/153 यांना उतरत्या क्रमाने लिहिल्यास शेवटून दुसरा अपूर्णांक कोणता. आता बघा उतरत्या क्रमाने जर आपल्याला लिहायचे असतील तरी आपल्याला पहिले सॉल्व्ह करावं लागेल. तर हे सॉल्व्ह करताना काय करायचंय की याच्या संख्या आहे ते काय आहेत, मोठ्या संख्या आल्या आहेत, भाग द्यायला आपल्याला अवघड जाईल. पण आपण याला अतिसंक्षिप्त रूप देऊ शकतो, म्हणजे याला परत भाग जाईल. तो कसा जाईल बघा, तर या ठिकाणी 85/102, 68/51 आणि 119/136, 187/153. तर बघा जर आपण 17 ने भाग दिला तर 17×5 = 85, 17 × 102, त्यानंतर 17×4 68, 17 × 51, 17 × 119, 17 × 136, त्यानंतर इथं 17×9 153, 17×1 17, खाली उरला 1, 17×1 17. म्हणजे सर्व संख्या जवळजवळ आपल्याला 17 ने भाग जाणारे आहेत. तर बघा या ठिकाणी 5/6 राहिला, या ठिकाणी काय राहिले 4/3, या ठिकाणी काय राहिले 7/8 आणि या ठिकाणी काय राहिले 11/9. आपल्याला काय करायचंय की उतरत्या क्रमाने लिहायचंय, पण आपल्याला पहिलं काय करावं लागेल, त्याला भाग द्यावा लागेल. मग कसा भाग द्यायचा बघा, या ठिकाणी 6, या ठिकाणी 3 आहे, म्हणजे हे लहान मोठे आलेत. सरळ सोपं 0 वाढवा, 0 वाढवल्यानंतर 6 × 6 6 × 8 48, 3 × 3 3 × 3, खाली उरला 1, 3 त्रिक 9, 8 × 8 8 8 64, 9 × 1 9, त्यानंतर 9 12 108, बरोबर 12 भाग जाईल. आता या ठिकाणी 2दा 8 आलेला आहे, तर काय करायचं इथं 6 8 48, खाली उरले 2, इथं आला पॉईंट, इथं आला 0, 6 त्रिक 18, इथं 8 × 8 8 8 64, तर खाली उरले होते 6, इथं आला पॉईंट, इथं आला 0, 8 7 56. मग बघा मोठा अपूर्णांक कोणता आला आपल्या ठिकाणी हा, त्यानंतर लहान कोणता येईल या ठिकाणी हा. तर आपलं हे उतरत्या क्रमाने लिहायचं म्हणजे काय की मोठ्या अपूर्णांकाकडून लहान अपूर्णांक लिहायचं आहे. या ठिकाणी मोठा अपूर्णांक कोणता येईल, या ठिकाणी 13, या ठिकाणी 12 आले, या ठिकाणी 8.7 आले, या ठिकाणी 8.3 आलेले. म्हणजे ज्याचा भागाकार 13 आलाय तो अपूर्णांक काय असणार आहे, मोठा असणार आहे. मग तो किती आहे इकडे आपल्याकडे 68/51. त्यानंतर आहे या ठिकाणी 12 म्हणजे 110/9, पण हे कोणाचा आलेला आहे 187/153. त्यानंतर आहे 8.7, हा कोणाचा आहे 119/136. त्यानंतर शेवटचा कोणता राहिला मग 85/102. आणि आपल्याला विचारलं होतं की उतरत्या क्रमाने लिहिल्यास शेवटून दुसरा अपूर्णांक कोणता येईल.
तर शेवटून दुसरा अपूर्णांक कोणता येईल आपला 119/136. समजा एक्झाम्पल आहे की 5/7 व 11/14 यांच्या दरम्यान असलेला अपूर्णांक कोणता. दरम्यानचा अपूर्णांक काढताना आपल्याला फॉर्म्युला असतो. अरे फॉर्म्युलाची गरज नाही आपल्याला सध्या, पण तरी जरा असू द्या की दरम्यानचा अपूर्णांक काढताना काय करायचं असतं की अंशांची बेरीज भागिले छेदांची बेरीज. आता बघा अंशांची बेरीज म्हणजे काय की जे दिलेले आपले अपूर्णांक आहेत त्या दिलेल्या अपूर्णांकामध्ये जे अंश असतील त्यांची करायची बेरीज म्हणजे किती येईल त्या ठिकाणी 5 आणि 11 आणि छेद कोणते आपल्याकडे 7 आणि 14. 11 आणि 5 किती झाले 16 आणि 14 आणि 7 किती झाले 21. म्हणजे आपलं उत्तर किती आलं 16/21. समजले. हे खूप सोपं असतं की दरम्यानचा अपूर्णांक कसा काढायचा. तर तुम्हाला जर हे अशी उदाहरणं आली तर सरळ सरळ काय करायचं की अंशाची करायची बेरीज आणि छेद काय करायची बेरीज. ओके. पुढचं एक्झाम्पल आहे की 4/15 व 9/19 यांच्या दरम्यानचा अपूर्णांक कोणता. आता आपण जे सोडवलं त्या प्रकारे सोडवायचं आहे की अंशाची करायची या ठिकाणी बेरीज आणि छेदांची पण काय करायची आहे बेरीज. 4 आणि 9 किती झाले 9 4 13 आणि 15 आणि 19 किती झाले 19 10 29 आणि 5 किती आले 34. म्हणजे आपलं उत्तर किती आलं 13/34. समजले. पहा पुढचं एक्झाम्पल आहे की 7/12 व 29/48 यांच्या दरम्यान असलेला अपूर्णांक कोणता. आता बघा या ठिकाणी आपण जे लास्ट एक्झाम्पल मध्ये केलं होतं की अंशांची बेरीज आणि छेदाची बेरीज, तर हे उत्तर या ठिकाणी काढता येणार नाही कारण हे वेगळं कसं आलेलं आहे की ह्यांनी काय केलं की 7/12 आहे हा अपूर्णांक काय केलेला आहे अति संक्षिप्त रूप देऊन दिलेला आहे. म्हणजे काय की लहानात लहान करून दिलेला आहे, भाग देऊन त्यांनी परत उत्तर दिलेलं आहे. म्हणून काय करायचं की अशा वेळेस या दोन अपूर्णांकापैकी जो मोठा अपूर्णांक आहे त्याचा जो छेद आहे ना या छेदाच्या निम्मे करायचे. याच्या निम्मे आपण जर केले तर ते किती येतात 24. म्हणजे तुम्हाला आता या 7/12 मध्ये हा जो छेद आहे ना तो किती आला पाहिजे 24. जर हा 24 यायचा असेल तर काय करावं लागेल तुम्हाला की या 7/12 खाली किती गुणावं लागेल 2 ने. खाली 2 ने गुणलं तर वरती सुद्धा तुम्हाला किती गुणावं लागेल 2 ने. 7 2 14 आणि 12 2 24. आता किती आला आपल्याकडे 14 आणि 24 आलेला आहे. आता आपण काय घेणार की तो पुढचा अपूर्णांक जो दिलाय आपल्याला तो अधिक 29/48. आता अधिक करण्यापेक्षा इथं आपलं काय असतं की व असतं मध्ये व किंवा आणि आपण काय करतो की अंशाची करतो बेरीज. मग या ठिकाणी 14 अधिक 29 आणि 24 अधिक 48. 29 आणि 14 याची बेरीज किती येईल 43 आणि 24 आणि 48 याची बेरीज किती येईल 72. म्हणजे आपलं उत्तर किती आलेलं आहे 43/72. एक्झाम्पल आहे की 5/7 व 11/14 यांच्या दरम्यान असलेला अपूर्णांक कोणता. तर इथं 0.81 0.76 0.57 आणि 0.82 असे आपले ऑप्शन दिलेले आहेत. आपण हे एक्झाम्पल पहिले पाहिले की यामध्ये आपण काय करतो की अंशाची बेरीज करतो. म्हणजे 5 अधिक 11 आणि खाली काय होईल 7 अधिक 14 11 आणि 5 16 14 आणि 7 21. पण दिलेल्या ऑप्शन मध्ये आपलं काय केलेलं आहे की पॉईंट नंतर 2 अंक प्रति ठिकाणी दिलेले आहेत. म्हणजे उत्तर अपूर्णांकात दिले का नाही ते दिले दशांश अपूर्णांकामध्ये. मग काय करायचं त्याला भाग द्यायचा. बघा 21 जर आपण 16 ला भाग द्यायला गेलो तर पहिलं बघा 0 तर जाईल कारण जातच नाही ना. मग इथं पॉईंट येईल मग इथे 0 वाढेल. त्यानंतर 21 7 147 खाली उरले 13. इथं पॉईंट दिल्यामुळं इथं अर्धे 0 वाढेल. त्यानंतर 21 सक 126 म्हणजे उत्तर किती आलं आपलं 0.76. पर्याय क्रमांक 2. की 4/7 व 9/13 या दरम्यानचा अपूर्णांक कोणता. आणि ऑप्शन आहे आपल्याकडे 5/7 10/13 12/20 आणि 13/20. यापैकी जे उत्तर आहे ते मला कमेंटमध्ये सांगायचं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इन्स्टाला फॉलो करा. धन्यवाद.